Hello. Thank you. Hello. Thank you so much, Roshan Sante. Thank you so much, Babusha. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देवा सर्व कार्येषु सर्वदा. गणाला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करतो. झुकल्या वाकल्या सर्व गर्भिष्ठ माना या शुभ मंदिरी जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षक वर्गांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ सकाळ. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम प्रेक्षक वर्गांचं, तमाम मान्यवरांचं, खेळाडूंचं मी सोनबांगर हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मैदानावरती. मॅच क्रमांक या ठिकाणी दुसरा आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष क्रिकेट संघ केल्ली विपक्ष आई एकविरा स्पोर्ट गुरुवली टीम. अर्थातच एका बाजूला विक्की भोईचा संघ असेल, त्याला फाईट करेल याच विभागातील दादा संघ. अर्थातच कल्पेश शेराचा एकविरा स्पोर्ट गुरुवली संघ. अमर दळवी गोलंदाजी मार्कमध्ये तयार. स्ट्रायकिंग एंडला विक्की भोई. पहिला बॉल चांगला फटका यावेळेस मध्ये इनफिल्डच्या वरून केलेत. जबरपास कोणताही खेळाडू नाहीये. म्हणजे जोपर्यंत खेळाडू पोहोचतील तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातील विकी भोईच्या माध्यमातून. टीमचं खातं ओपन होईल 2 धावेना. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ अमर दळवीच्या हातामध्ये जे षटक सोपवलं जात आहे. विकी आणि आपण पाहतोय संदेश ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. संघर्ष क्रिकेट संघ केळली टीमच्या माध्यमातून. आणि एका बाजूला जमेची बाजू म्हटली गेली तर संघर्ष क्रिकेट केल्ली टीमचा हा होम ग्राउंड असेल. कारण की याच ग्राउंडवरती नेहमीच केल्ली टीमला आपण सराव आणि प्रॅक्टिस करताना देखील पाहिलेला आहे. तयार गोलंदाज पुन्हा एकदा अमर. यावेळेस मध्ये समोर खेळतात. यस, चांगला फटका, गॅपसट सिलेक्शन. जबरपास कोणी नाहीये. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक विकी भोईच्या बॅटमधला पहिला दमदार चौकार. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेटरचं पाहायला मिळालं. बॉलला व्यवस्थित हातामध्ये कनेक्ट करत नाहीये. मिलिंद त्या ठिकाणी होते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. धाव मिळते 1 विकी भोईला. संघर्ष क्रिकेट केलेली टीमला धावसंख्या धापलकावती एकूण स्कोर 7 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 4 दिवस क्रिकेटचा थरार आपण या मैदानावरती पाहत होता. आणि आज शेवटचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. रायते 11 रायते आयोजित ग्रामस्थ मंडळ रायतेच्या माध्यमातून आपल्याला रायतेकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. मेगा फेस्टिवल, मेगा फिनालेचा आजचा दिवस. आणि आज तुम्हाला मात्र या दिवसामध्ये मोठमोठे संघ, दादा संघ आज या मैदानावरती खेळताना दिसतील. स्ट्राईक रोटेट झाली. संदेश ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर यस, लगेच लाईन पिकअप केली. स्क्वेअर ऑफ द विकेट ना चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेशच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट, षटकार. केला. टीम जाऊन पोहोचते. एकूण धावसंख्या 13 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. अजून एकदा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. एक्साइटिंग पॉवर. ताकदीचा योग्य तो वापर. चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेशच्या बॅटमधनं आक्रमक सुरुवात. दुसरा षटकार. डीजे पहिल्या षटकामध्ये अमर दळवीला टार्गेट केले जाते संदेशच्या माध्यमातून. आताचा बॉल. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक दुर्बल असतील. फक्त प्रेक्षक म्हणून उभे. आणि जाईल चेंडू वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार सुरुवात. लगातारचा तिसरा षटकार. षटकार हॅट्रिक प्रस्थापित करतोय फलंदाज संदेश ऑन फायर. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार. डीजे
ओव्हर नंबर फर्स्ट गॉल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल 25 धावा धावपलकावरती. जबरदस्त स्टार्ट पाहायला मिळते. चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय आपल्या टीमसाठी विकी भोईर आणि खास करून संदेश मैदानावरती. कारण सलामी जोडीला मैदानावरती आल्यानंतर एकच कार्य करायचं असतं आपल्या टीमसाठी. आपल्या टीमला चांगली स्टार्ट चांगली सुरुवात करून द्यायची असते आणि ती सुरुवात मध्ये करून दिली आपल्या टीमला या सलामी जोडीनं. पहिलं षटक समाप्त. पॉवरप्लेच्या षटकामध्ये 25 धावा खर्च केल्या. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज अमर दळवीच्या माध्यमातून आत्ता नवीन गोलंदाज अनुभवी गोलंदाज मिलिंद गोलंदाजी मार्गवरती. 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक वाडिश लोंगान. तदनंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. 4 क्षेत्ररक्षक बाहेर. चांगला फटका यावेळेस मात्र फटका हवेमध्ये असेल. यस सिटी जाऊ फलंदाज बाद झेल टिपली जाईल आणि परतावा लागेल विकी भोईरला. पहिल्या विकेटचं पतन पहिला मोठा धक्का लागेल संघर्ष क्रिकेट संघ केलने टीमला. विकी बॅक टू द डगआउट. डीजे फलंदाज बाद झाले. विकी स्वतःवरती निराश होतात कारण की या स्पर्धेमध्ये देखील त्याला पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी आपल्या टीम साठी करता आली नाही आहे. चांगला खेळाडू होता विकी भोईर. मध्ये यावेळेस मध्ये फटका फसला आणि परतावा लागला विकीला. नवीन बॅट्समॅन मैदानावरती. इन ॲट नंबर 3 जयेश येतो मैदानाच्या आतमध्ये. जयेश आणि संदेश ही जोडी मैदानावरती असेल. 2 ताकदवर टीम मध्ये हा सामना आपण एन्जॉय करतात. कित्येकदा याच मैदानावरती दोघांनी नक्कीच कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. अक्षरशः आपण पाहिलं कल्पेश शिराच्या संघाने देखील याच मैदानावरती चॅम्पियन्स ठरताना आपण कित्येक वेळा पाहिलेलं. आणि दुसऱ्या बाजूला विकी भोईरच्या संघाला देखील आपण कित्येक वेळा याच मैदानावरती चॅम्पियन संघ ठरताना पाहिलेला. आताचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला. क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी करतील अमर दलवी. तोपर्यंत 2 धावा एक पडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल. 27 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक पॉवरप्लेचं दुसरं मार्गाचा असताना यस पॉवरप्ले नाही आहे कारण की 4च ओव्हरचा मॅच आहे. आज मेगा फेस्टिवल मेगा फिनालेचा दिवस त्यामुळे काही सामने एक्स्ट्रा खेळवले जातील. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये मात्र सर्व सामने हे 4 षटकांचे खेळवण्यात आले आहेत. चांगली संकल्पना चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये आपण पाहतो अजून एक संकल्पना चांगली आहे ती देखील आपल्या समोर पेश करेल. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती. वेट अँड वॉच क्रिकेट वाहत पाहिली सचिननं. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा एक पडल्या जातील. आणि नो बॉल असेल अंपायर. यस फ्रीची संधी देखील असेल. यस फ्रीची संधी आपण पाहू शकता. फलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात. बॅकअपसाठी ती लॉंग ऑफचे खेळाडू फेकी करतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे धावपलकावरती 31 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गाचा असताना संदेश ऑन स्ट्राईक. तयार होतो मिलिंद गोलंदाजी मार्गवरती. ओव्हर द विकेट. शप्पल केल्याचा प्रयत्न केला. स्ट्रॉंग अपील होती. यावेळेस मात्र चेंडू जातो या लॉंगलेगच्या दिशेला. एकदा तर कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. यस लेग पाईचा इशारा. पंच हिरामन आपल्याला पाहायला मिळतील. मेन पंचाची भूमिका. आणि त्यानंतर पॉईंटचे पंच आपण पाहतोय कृष्णा केने सर. डान्सिंग अंपायर. आज 2 गोष्टी तुम्हाला नक्कीच वेगळ्या पाहायला मिळतील एंटरटेनमेंटसाठी. एक म्हणजे आमचे हिरामन खरकर पंच स्टायलिश आणि त्यानंतर चटपटी कॉमेंटेटर बाबूशा. हाफ ट्रॅकर लाईन पिकअप केली. यस ताकद बसतो. फेकून दिला चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 6 रन.
फटक्यामध्ये ताकद किती पाहायला मिळेल. जबरदस्त हा फटका होता. 6 धावा एकवटल्या उर्द विकेट. यावेळेस मात्र क्विक रिप्लाय. यस, फलंदाज बाद. आणि नक्कीच आपण पाहतोय ज्या मागच्या बॉलवरती षटकार ठोकला लगेच या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवला जातोय. फलंदाज बाद होतील. जयेश बाद होतोय आणि अजून एक धक्का लागतोय या बॅटिंग करण्यात आपण पाहतोय संघर्ष क्रिकेट संघ किल्ली टीमला. हा दुसरा धक्का लागतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये आहे. 38 या आकड्यावरती संघर्ष क्रिकेट संघ किल्ली टीम ड्रिंक्स बॅक मैदानावरती असेल. तोपर्यंत आपण या जाऊया डीजे मास्टर करे टीज आहे. तर 2 ओव्हरचा केस समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या मजबूत पाहायला मिळते. 2 गडी बाद 38 धावा धावफलकावरती. नवीन ओव्हरला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेश येतोय. गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेट. पहिल्याच बॉल संदेशसाठी ऑन साईडला खेळताय. ड्राईव्ह करताय. बॉटम मॅनचा चांगला वापर. वाईट स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत फेकी करते. तो मध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. नवीन बॅट्समॅन मैदानावरती राकेश आलाय. इनिंग नंबर 4 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. संघ पोहोचतोय 39 आकड्यावरती. नक्कीच आमच्या ठिकाणी रायते गावचे तानाजी मामा सुरोशी देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. नक्कीच आमच्यावरती देखील भरपूर प्रेम सातत्यानं असतं या विभागामध्ये आल्यानंतर आणि त्याचा देखील मी आभार व्यक्त करू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एकदम तर कंप्लीट फंबल झाले. तांबर दळवी थोडीशी घाई केली आहे आणि ते मात्र लगेच दुसरी धाव देखील एकवटली जाईल. टीमची टोटल अजून 2 ने पुढे सरकेल. 41 41 या धावसंख्येवरती पोहोचतोय संघ. आपण पाहतोय संघर्ष क्रिकेट संघ किल्ली टीम. मनोजदादा अरज देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. किल्ली गावचे उपसरपंच नक्कीच मॅचला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन. यस, एक्साइटिंग पॉवर. जसा बॉल रिलीज झाला तसा फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे गॉन. 6 रन षटकार. तो फलंदाज आपण पाहू शकता या ठिकाणी राकेशच्या बॅटमधनं टीमची टोटल मात्र पोहोचली एकूण 47 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. चांगली बॅटिंग आणि या मैदानावरती आम्ही कित्येकदा पाहिलेलं आहे. 100 धावा देखील झालेल्या पाहिलेल्या आहेत आम्ही आणि 101 धावा चेस होताना देखील आम्ही या मैदानावरती पाहिलेल्या आहेत. त्यामुळे या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सेफ नसेल. कारण की मागच्या काही स्पर्धा आम्ही कव्हर केल्या त्यावेळेस 4 षटकामध्ये 80 धावा देखील चेस झाल्या होत्या आणि 4 षटकामध्ये 75 धावा देखील चेस झालेल्या. आत्ताचा फटका यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 49 49 धावा धावफलकावरती. या मैदानाचं वैशिष्ट्य हे मात्र वेगळे आहे. त्यामुळे मोठी धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय संघर्ष क्रिकेट संघ किल्ले टीम. कारण त्यांनी देखील माहिती समोरचा संघ देखील कल्पेश शेलार मिलिंद असेल, त्यानंतर सचिन असेल, नितेश असेल, अमर दळवी असेल, ताकदवर संघ आहे. त्यांच्यासमोर एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. ऑन साईडला फटका मिळते सिंगल. धावसंख्या यस 50 कंप्लीट. 50 धावा स्कोर गटवरती लागते संघर्ष क्रिकेट संघ किल्ले टीमच्या. चांगली बॅटिंग. षटकातील एकूण बॉल फेकले गेले. ऋषी देसाई सर आमच्यासोबत जॉईंट आहेत.
शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. ऑफिशियल स्कोरर देखील होते आपण पाहू शकता. आणि आता मात्र पंचांची भूमिका पार पाडतायत. यावेळेस मात्र बॉटरमॅनचा चांगला वापर. फ्रंट फूट वरती आले, फक्त दिशा दिली चेंडूला. जाईल चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती देखील येतोय. संघर्ष क्रिकेट केले टीम साठी हा चौकार. या दरम्यान आमचे प्रवीण ढमके देखील उपस्थित झाले. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 54. 54 धावा फलकावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग खास करून इम्प्रेस करतोय फलंदाज संदेश, जो मात्र आपण पाहिला सलामीसाठी आला होता. आणि सलामी जोडी या ठिकाणी आपण पाहिलं तर विकी भोईर आणि संदेश होती. विकी बाद झाल्यानंतर संदेशनं मात्र या ठिकाणी मात्र मन खचलं नाहीये, मनोबल त्याचं खचलं नाहीये. चांगली बॅटिंग करतोय. आपण आपल्या टीमसाठी आणि त्याला साथ देण्यासाठी आला तो म्हणजेच राकेश. आणि तो राकेश देखील चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करतोय. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर खेळले होते. समोर खेळताय, चांगला फटका येथील बॉलवरती. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर अब तक 56 धावा फलकावरती पाहायला मिळतील. षटकातील अजूनही 5 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. अतिरिक्त बाउन्स, यस, अतिरिक्त उचली गेलेला चेंडू होता. 1 बाउन्स ची वॉर्निंग देखील दिली जाते पंचांच्या माध्यमातून. आणि नक्कीच 57 धावा फलकावरती. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. तर सामना असेल रायते 11 रायते विपक्ष गावदेवी मस्कळ. तर मस्कळ टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा ओव्हर द विकेट. फटका यावेळेस मात्र ऑन साइडला खेळतायत. यस, चांगला फटका आणि जाईल चेंडू सरळ वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिरा मनकरकर यांचा इशारा, षटकार. प्लीज विनंती असेल आपल्याला. आजच्या दिवसामध्ये बाबूशाह देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि आमचे पंच देखील जॉईंट आहेत हिरामन करकर. त्यामुळे आपण टायमिंग साधायचं, थोडं लक्ष द्या. आपण समोर खेळतात, कोणी नाहीये. जरल चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका, दुसरा षटकार. तर मोठी फटकेबाजी होते आणि टीमची टोटल मात्र भन्नाट वेगानं पुढे सरकली आहे. 69 69 धावा. अजून एक फटका मोठा खेळायचा होता. मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. प्रदीप चेंडू खाली अजिबात चुकी नाहीये. यावेळेस फलंदाज बाद. यस, अंपायर सिग्नल आउट आणि फलंदाज राकेश बाद होते. अजून एक धक्का लागेल, तो म्हणजेच केलेली टीमला हरकत नाहीये. मात्र चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली, चांगलं योगदान देऊन तो माघारी परततोय. फलंदाज बाद. डिझाईन विशाल मिरकुटे यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दहागावचे युवा उद्योजक आहेत सन्माननीय विशाल मिरकुटे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या रायतेकर चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया मैदानावरती. विकेटचं पतन. प्रत्येकी फलंदाज मैदानावरती आल्यानंतर काही ना काही योगदान आपल्या टीमसाठी देतोय. चांगली बॅटिंग होती आहे. आत्ताचा फटका देखील मोठा. यस, स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक होते, फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर. शेरन
क्या बात आहे हिरामनजी खरकर ओर द विकेट. यावेळेस मात्र टॉप एज लागते आणि जयची शक्यता. फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती गडी बाद झालाय आणि या षटक देखील समाप्त होईल. 14 पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 75 यस 75 धावा धावफलकामध्ये लगवल्या गेल्यात संघर्ष क्रिकेट संघ केले टीमच्या माध्यमातून आणि 76 धाब्यांचं भलं मोठं लक्ष ठेवलं गेलंय ते म्हणजेच आई एकवीर स्पोर्ट गुरवली या टीम समोर. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी रिपोर्टिंग करा. प्रवीण आपण या गावदेवी मस्कर टीमचे कॅप्टन आणि रायते 11 रायते टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. संघटना किती उपस्थित आहेत. रायते 11 रायते आणि गावदेवी मस्कळ या दोन संघांमध्ये सामना असेल. तर प्रवीण ढमके आपण यायचं आहे टॉससाठी जे मस्कळ टीमचे संघनायक आहेत आणि रायते 11 रायते संघनायक पंकज धुमाळ. तर व्यासपीठावरती विनंती असेल सन्माननीय संतोष जाधव साहेबांना की आपल्या शुभस्ते आपण करायचं आहे. आणि टॉस जिंकलाय गावदेवी मस्कल या टीमने. टॉस जिंकलाय प्रवीण. निर्णय काय असेल? 4 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ रायते 11 रायते संघ आहे. एक बलाढ्य संघ आहे. तर या संघाला पहिल्या 4 षटकांमध्ये किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आपल्या माध्यमातून देखील स्वर्गीय धर्मा भोईर स्मृती चषकाचं आयोजन आपण नुकतीच झाली ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपला संघ चॅम्पियन देखील ठरला होता. परंतु या आयोजनाबद्दल आणि या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? क्वार्टर फायनलमध्ये जो संघ पराभूत होईल त्या टीमला देखील एक ट्रॉफी आहे. संकल्पना तर सुंदरच आहे आणि आयोजन पण मस्त आहे. रायतेकरांचं आयोजन चांगलंच असतं. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. रायते 11 रायते आणि गावदेवी मस्कल या दोन संघांमध्ये सामना असेल. टॉस जिंकलाय गावदेवी मस्कल या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि 76 धावांचं लक्ष्य आहे आणि 76 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ शहापूर शहापूरचे एक अप्रतिम समालोचक सोमनाथ खाडे सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच सोनू. थँक्यू सो मच रोशन सर. आज आपण पाहतो यावेळेला रायतेकर चषक 2021चा हा थरार. या स्पर्धेला 4 चंद्र लावण्याचं काम केलं जाते. आज ज्यांचा आवाज आपण सकाळच्या सत्रापासून ऐकतोय आदरणीय बाबूशहा सर. गोवेली गावचं हे मैदान रायतेकर चषक 2021चा थरार आपण अनुभवतो यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. हे मैदान पाहिलं की अगदी प्रेमात पडतो माणूस. आपण यावेळेला पाहतोय एक अप्रतिम सामना कल्याण विभागातील 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान लढत आपण पाहतोय. गुरवली विपक्ष केळणी संघाने यावेळेला प्रथम फलंदाजी केली. 75 धावा बनविल्यात आणि 76 धावांचं डोंगर यावेळेला असणार आहे फलंदाजी करणाऱ्या गुरवली संघासमोर. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेला हा चेंडू आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. टीपमधनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला पकडतोय, चेंडू फेकी केली जाईल. एका धावेचा मात्र अवसर या वेळेमध्ये आपण पाहतोय. एक धाव घेण्याची जी संधी मिळाली संधीचं सोनं केलं जातंय. धाव फलकाचा श्री गणेशा होतोय. आपण धाव फलकावरती धावा पाहतोय. एक धाव बिनबाद एक सावध सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत यावेळेला फलंदाज गुरवली संघाचे.
कल्पेश आणि नितेश यावेळेला लोअर फुलटोज होता, मोठा फटका मारण्याचा जो प्रयत्न होता, लॉलीपॉप चेंडू होता, मोठा फटका मारताना मात्र यावेळेला फलंदाज बीट होतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. एकाच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. पंच आम्हाला निर्देशित करतायत की हा बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. आपण विकीला पाहतोय, एक उंचपुरा गोलंदाज पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विकी पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज. ओरपी चेंडू होता, खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जागेवरच विसावताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक वेगानं चेंडूवर येतोय आणि चेंडूला अडवतोय. मात्र निर्धाव स्वरूपामध्ये पुन्हा एकदा या चेंडूची सांगता होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलकावरती पूर्णविराम आपण पाहतो. 2 धावा धावफलकावरती अंकित झालेल्या असताना पुनश्च एकदा विकी असेल ओव्हर द विकेट जाताना. यावेळेला मात्र अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळतीये. यष्ट्यांचा वेध घेणारा हा वेगवान चेंडू, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. आपण पाहतोय कल्पेश नावाचा हा जो विस्फोटक फलंदाज सातत्याने आपल्या संघाला तारण्याचं काम करतोय, तो मात्र यावेळेला स्वस्तात बाद होतोय. निराश हताश मनानं यावेळेला डगआउटच्या दिशेनं जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. अमर असेल यावेळेला संघाचा तारणहार ज्याला म्हटलं जातं. अमर यावेळेला गुरवली संघाकडनं फलंदाजीचा भार सांभाळेल. जो विराट कोहलीची जागा घेतोय, वन डाऊनची जागा घेतोय आणि यावेळेला संघासाठी तारणारी फलंदाजी करेल का? 76 धावांचं मोठं लक्ष असलं तरी मात्र यावेळेला प्रयत्न करावे लागणार आहेत गुरवली संघाला. प्रयत्नांची उंची इतकी ठेवा मित्रांनो की यशालाही म्हणावंसं वाटेल की मित्रा हे घे यश, याचा तू हकदार आहेस. यावेळेला यश जर मिळवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील गुरवली संघाला. अमर असेल स्ट्रायकिंग एंडवरती आणि विकी असेल गोलंदाजी एंडवरती. विकीचा हा चेंडू ओरपी चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. डीप मधला क्षेत्ररक्षक त्यावेळेला तैनात असेल. फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज अमरचा खेळ. फलंदाज बाद. पंचांना काय पाहिजे? चेंडू. या वेळेला दुसरा धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसरा गडी बाद होतोय अमरच्या रूपानं. यावेळेला मोठा धक्का बसतोय संघाला. आपण धावफलक मात्र स्थिरावलेलं पाहतोय. 2 धावांवरती स्थिरावलेलं धावफलक आपण यावेळेला पाहतोय. विकी नावाचा गोलंदाज, दुपारचं सत्र आहे, सूर्य देवता तापलेली असताना अगदी आगीचे निखारे फेकतोय. उंच पुरा असा हा गोलंदाज अगदी वेगावरती स्वार होतोय, खांद्याचा वापर करतोय, अप्रतिम चेंडू हाताळतोय आणि आपल्या संघाला तारतोय. यावेळेला पुन्हा एकदा वुडलँड स्पॉटवरनं चेंडूला टेक ऑफ केलं जात आहे. फलंदाज अगदी चेंडूकडे फक्त बघत राहतोय आणि पूर्णपणे निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची पुनश्च एकदा सांगता होते. P1चं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक संपलं असं पंच जाहीर करतायत. धावफलकावरती मात्र धावा आपण पाहतोय फक्त 2 धावा. काहीशी नाजूक अवस्था यावेळेला पाहायला मिळते गुरवली संघाची. अप्रतिम गोलंदाजी, अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी गोलंदाजी यावेळेला करतोय विकी. व्हेरी गुड बॉलिंग बाय विकी यावेळेला पाहतोय आपण. असतील यावेळेला 18 आणि धावांचा डोंगर असेल गुरवली संघासमोर. 74 धावा बनविण्याच्या मनस्थितीत हा फलंदाजीसाठी उतरलेला संघ थोडासा यावेळेला मात्र अडचणी सापडलेला पाहायला मिळतोय. 2 धक्के बसतायत बॅक टू बॅक यावेळेला. पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवर येताना पाहायला मिळतोय गुरवलीचा संघ. मित्रांनो, विजय जर मिळवायचा असेल तर तुम्हाला मात्र यावेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्नांची उंची तुम्हाला नित्य उंची वाढवावी लागेल आणि आपलं यश मात्र तुम्हाला संपादन करावं लागेल. यावेळेला आपण फलंदाज पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती असेल 1 मिनिट थांबवतोय. तर या दरम्यान केलनी टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. गणेश भोईर आणि अप्पू शेठ भोईर आणि सुवर्ण संधी देखील आहे. जर केलनी संघ आज या स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये जर क्वालिफाय झाला तर या टीमला एक विराट ट्रिप असेल. केळणी संघासाठी एक पर्वणी येते रोशन सर. अत्यंत प्रेमानं यावेळेला शाबासीची थाप केळणी संघाच्या पाठीवरती मान्यवरांची आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज येतोय. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक यावेळेला हाताळे संदेश असेल गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या उजवीकडून राऊंड द विकेट मारा करेल यावेळेला.
पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा हा वेगवान चेंडू आपण पाहिला. फलंदाजांना मात्र अंदाज येत नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये अंतर पाहायला मिळतंय. शरीराचा वेध घेतोय चेंडू. मात्र एक धाव बाईची जी मिळेल ती मात्र संजीवनी देऊन जाईल धावफलकाला. धावफलकावरती बाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय धावफलक पुढे जाताना 3 धावा धावफलकावरती अंकित असतील. यावेळेला अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेला केळणी संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक पाहिलं आपण विकीचं 2 धावांचं. तदनंतर यावेळेला गोलंदाज संदेश अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बिग हिट करताना मात्र चेंडू यावेळेला हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतोय. चेंडू पर्यंत पोहोचले होते मात्र जजमेंट चुकतंय. पण जी काही दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही त्यावेळेला मात्र यावेळेला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. संघर्ष स्पोर्ट्स केळणी संघाला यावेळेला मिळतं एक सांघिक यश. फलंदाज बाद. आपण पाहतोय यावेळेला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे यावेळेला गुरवली संघाचा. केळणी संघ मात्र यावेळेला फ्रंट फुटवर येऊन खेळताना पाहायला मिळतोय. आजचा हा अंतिम दिवस आहे. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला सामना आपल्या भेटीसाठी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. केळणी विपक्ष गुरवली संघासमोर टार्गेट आहे 76 धावांचं भलं मोठं डोंगर. वादळी खेळी आपण पाहिली केळणी संघाच्या माध्यमातून. यावेळेला मैदानात वादळ सुद्धा येताना पाहायला मिळतंय. फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडवरती यावेळेला नवीन फलंदाज असेल प्रदीप. संदेशचा हा चेंडू पाहायला मिळतोय मोठा. बिगिट करण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र यशस्वी होत नाहीये. बॅटला ब्रश होऊन चेंडू डीपमध्ये येतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला अडवतोय. चेंडू फेकी करतोय मात्र 1 धाव घेण्याचा अवसर यावेळेला पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती अंकित झालेले आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना संदेश नावाचा हा गोलंदाज दुपारच्या सत्रामध्ये आग ओकणारी गोलंदाजी करतोय. यावेळेला पाहायला मिळते एक अप्रतिम अद्वितीय प्रदर्शन केळणी संघाच्या माध्यमातून. फुलटोज आहे. पर्वणी होती. कबूल करण्याचा जो काय मानस होता तो मात्र यशस्वी होतोय. चेंडूला भिरकावून दिलं जाईल. यावेळेला पाहायला मिळतंय पंच हिरामन सरांच्या अनोख्या शैलीमध्ये चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा चौकार. आपण यावेळेला पंचांची कलाकृती पाहतो. अगदी गोट्या सरांची आठवण करून देणारी कलाकृती यावेळेला मैदानाच्या आतमध्ये हिरामन सर प्रेक्षकांची मनं जिंकणारं यावेळेला कार्य करत असताना आपण पाहतोय. संदेश पुनश्च एकदा यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. फुलटोच चेंडूला मात्र सरळ दिशा दाखवली गेली. तो मात्र चौकार येतोय. संजीवनी प्रदान करतोय. उर्फी चेंडू आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. अनोखं आणि अप्रतिम जजमेंट पाहायला मिळालं. अद्भुत कॅच पकडला जातोय आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होतोय. लागणारा धक्का क्रमांक 3. बिग विकेट बिग लॉस. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 4था धक्का बसला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय अमित आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी यावेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. स्वप्नील असेल. स्वप्नील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय प्रदीप. हे 2 फलंदाज मात्र यावेळेला आपल्या संघाची धुरा खांद्यावर घेऊन जाताना पाहायला मिळतील. आपल्या संघाची पालखी खांद्यावर घेऊन जाताना पाहायला मिळतील हे 2ही फलंदाज. गोलंदाज संदेश यावेळेला मात्र यश मिळवतोय. आपल्या संघाला सुस्थितीमध्ये मजबूत परिस्थितीमध्ये घेऊन जाण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतोय. डीपमधनं मात्र यावेळेला गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. दुसरं षटक संपतंय. आपण धावफलकावरती धावांकित झालेल्या पाहतोय.
13 धावा आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगत असताना ऋषिकेश सर 13 धावांनी धावफलक यावेळेला आपण अंकित झालेलं पाहतोय. आमचे यूट्यूबचे सर्व यावेळेला आमच्या सोबत आहेत. मी त्यांचं मनपूर्वक अगदी मनाच्या अंतःकरणापासून आभार मानेन, ज्यांच्या माध्यमातून आमचं कव्हरेज या सामन्यांचं कव्हरेज जगभर पसरवलं जातंय. मी डीजे ऑपरेटर भाऊंचा आभार मानेन, ज्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. आमच्या आवाजाचा मात्र यावेळेला सातत्यानं जो आमचा प्रयत्न असतो जगभर पोहोचवण्याचा, त्याची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. यावेळेला पाहतोय शेवटचा दिवस आहे. खचाखच मैदान भरलेलं चारही बाजूंनी. सूर्यदेवता तापलेली जरी असली तरी मात्र प्रेक्षक वर्ग मात्र भरभरून प्रतिसाद देतो या स्पर्धेला. आपण पाहतोय आयोजक 13 धावा धावफलकावरती अंकित झालेले आपण पाहतोय. दुसरं षटक जेव्हा संपलंय, आयोजकांचं जे काही प्रामाणिक प्रयत्न असतात चांगला क्रिकेट दाखवण्याचं, चांगला क्रिकेट पाहण्याचं, ते स्वप्न मात्र यावेळेला सत्यात उतरताना आपण पाहतोय. अप्रतिम यावेळेला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष चालू आहे यावेळेला. गुरवली संघाच्या माध्यमातून पण तितकीच चांगली गोलंदाजी समोरच्या केळणी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. डेकर साहेब रायते गावचे यावेळेला उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपली जागा आमच्या मनामध्ये आहे, आमची जागा आमच्या प्रेमामध्ये आहे साहेब. यावून व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दुसरं षटक संपतंय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक यावेळेला घेऊन नवीन गोलंदाज मैदानात असेल. जयेश नावाचा हा गोलंदाज आपल्या संघाची धुरा खांद्यावरती घेऊन जाताना पाहायला मिळेल. मी केळणी संघाला एवढंच सांगेल की आपलं प्रयत्न जे चालू आहेत ते त्याच प्रकारचे प्रयत्न तुम्ही जर सातत्य ठेवलं तर विजय मात्र तुमचाच असणार आहे. आणि गुरवली संघाला मात्र आठवण करून देईल दशरथ मांझी नावाच्या कॅरेक्टरची, जो आपल्या पत्नीला वाचवू शकला नव्हता. 55 किलोमीटरचा जो काही पहाड होता, त्या पहाडाच्या कारणामुळे त्याच्या पत्नीला तो वाचवू शकला नव्हता. जेव्हा त्याच्या पत्नीचं निधन झालं त्यानंतर 22 वर्ष संघर्ष केला आणि तो 55 किलोमीटरचा पहाड मात्र त्यानं 22 वर्ष संघर्ष करून फोडला. त्या संघर्षापेक्षा निश्चितच तुमचा संघर्ष मोठा नसणार आहे. यावेळेला तुम्हाला दाखवून द्यावं लागेल, यावेळेला तुम्हाला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. आपल्या संघाला मात्र विजय मिळवून द्यावा लागेल. गोलंदाज असेल यावेळेला गोलंदाजी मार्कवरती जयेशला आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज असेल यावेळेला स्वप्नील नावाचा नवीन फलंदाज. पहिला चेंडू फेस करेल यावेळेला जयेशच्या गोलंदाजीचा. हा चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. मोठे फटके मारण्याची संधी दिली जात नाहीये. सेन्सिबल क्रिकेट मात्र दाखवलं जातंय. एका धावेने धावफलकाला संजीवनी देण्याचं काम केलं जातंय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा आपण धावफलकावरती अंकित झालेल्या पाहतोय. आमचे स्कोरर मित्र ऋषिकेश यांच्या सुवर्ण हस्ताक्षरामध्ये यावेळेला धावफलक सजतंय. आपण पाहतोय संघर्ष करतोय यावेळेला गुरवलीचा संघ मैदानाच्या आतमध्ये विजय मिळवण्यासाठी. केळणी संघ मात्र सातत्य ठेवतोय. सातत्यानं एक डोळ्यांचं पारणं फेडणारी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम व्यूह रचना पहा. चेंडू टाकला जातोय आणि त्याच फटक्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. चषक 2021चं हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. एक भव्य दिव्य कलाकृती, एक मन मोहून घेणारी कलाकृती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रायता गाव म्हटलं तर क्रिकेटची मात्र पंढरी असते. रायत्याचा संघ सुद्धा सातत्याने आपण खेळताना पाहतोय. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघामधला एक क्रिकेटच्या पटलावरचा टेनिस क्रिकेट विश्वातला दादा संघ आपण पाहतोय. यावेळेला ऑफसाईडच्या दिशेनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडूला पकडताना मात्र यावेळेला चुकी करतोय. यावेळेला झेलधरणीला दान केला जाईल. फलंदाजाला मिळतंय जीवदान. एक धावेचं मात्र नुकसान होईल यावेळेला केळणी संघाला. यावेळेला सुद्धा संधी निर्माण झाली होती, ती मात्र दवडताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश असेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. जयेशचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश होतोय. चेंडू घरंगळत जातोय अगदी कार्पेटच्या माध्यमातून. डीपमधनं क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती आणि अगदी हळुवारपणे चेंडूला उचलून फेकलं जातंय. एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागतं यावेळेला गुरवली संघाला. चांगली गोलंदाजी सातत्यानं आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतंय हे तीनही गोलंदाज यावेळी केळणी संघाकडनं.
सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र ग्लान्स करण्याचा जो प्रयत्न होता, चेंडू बॅटला पायाला ब्रश होतोय आणि शॉर्टलेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवलं जातंय. एकाच धावेवरती मात्र पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. एकाच धावेने धावफलकाला मात्र आकार येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 17 धावा अंकित झालेल्या असताना काहीसा बॅकफुटवर खेळतोय गुरवलीचा संघ. उर्फी चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बैठक शॉट आहे, चेंडू हवेत, चेंडू डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला पकडतोय, अप्रतिमरित्या झेल टिपला जातोय. या वेळेला मासेल पुन्हा एकदा एक मोठा धक्का, मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज बाद. तिसरं षटक या वेळेला समाप्त होत आहे आणि धावफलक मात्र आपण पाहतोय 17 वरती स्थिरावलेलं धावफलक आपण पाहतोय. यावेळेला काहीसा एकतर्फी झालेला हा सामना. 76 धावांचा जो डोंगर यावेळेला केळणी संघानं उभा केला, त्या डोंगरासमोर मात्र यावेळेला नांगी टाकताना पाहायला मिळाले फलंदाज. सुरुवातीच्या षटकामध्ये विकेट गेल्या, फलंदाज बाद झाले सातत्यानं आणि यावेळेला मात्र डॉट पर्सेंटेजचं सुद्धा रूपांतर दबावामध्ये होताना पाहायला मिळालं. यावेळेला गुरवलीचा संघ दबावात खेळताना आपण पाहतोय. तिसरं षटक संपतंय. वैयक्तिक यावेळेला विजय येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक हाताळेल. पंचांच्या उजवीकडून जाईल. आमचे पंच हिरामन सर ग्रीन सिग्नल देतील आणि गोलंदाज मात्र सज्ज असेल. पहिला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळतीये. स्लोवर वन हाताळतोय आणि फलंदाजाला मात्र जागेवरच खिळवून ठेवतोय. अक्षरशः पायामध्ये बेड्या घालण्याचं काम केलं जातंय. फलंदाज मात्र जागेवरतीच बीट होत आहेत आणि निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होतीये. धावफलक स्थिरावलेलं, धावफलकावरती मात्र पूर्ण विराम लागलेला आपण पाहतोय. पुनश्च एकदा गोलंदाज असेल नवीन गोलंदाज विजय. हापी चेंडू आहे, ऑफसाईडच्या दिशेने गटवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला, मात्र या वेळेला पकडलं जात. एकदा झेल बाद होईल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय आपल्याला. या वेळेला सचिन बॅक टू द पॅव्हेलियन, स्वप्नील बॅक टू द पॅव्हेलियन. चालू आहे यावेळेला गुरवली संघाचा सुद्धा. मित्रांनो, हारलात तरी चालेल, पण खेळ असा दाखवा की जिंकणारा सुद्धा नेहमीच म्हटला पाहिजे की हा माझा आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता. यावेळेला मात्र गुरवली संघ बॅकफुटवर खेळताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी केळणी संघाने केली. धावांचा डोंगर उभारला. त्या डोंगरासमोर मात्र यावेळेला काहीसा अडचणीत असलेला पाहायला मिळतोय गुरवली गावचा हा संघ. चौथं षटक आणि शेवटचं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज विजयचं आपलं जे औपचारिक कार्य आहे ते मात्र चांगल्या रीतीनं पार पाडतोय. जरी सामना हातात असला तरी मात्र पकड बनवून ठेवतोय. सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवतोय. यावेळेला पाहायला मिळतोय अप्रतिम फटका, व्यासपीठाला सलामी देणारा एक दणदणीत प्रहार, चौकार. यावेळेला सामना पूर्णत्वास जाताना आपण पाहतोय. मी रायतेकर चषकाच्या समस्त आयोजकांचं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार माने, ज्यांच्या माध्यमातून यावेळेला मला व्यक्त होण्याची संधी मिळाली. मी आभार मानेन माझ्या साथी समालोचक मित्रांचं. रोशन संते सर आहेत, सोनू सर आहेत, त्यांच्या सोबतीला कॉमेंट्री क्षेत्रातलं, समालोचन क्षेत्रातलं मोठं नाव अर्थातच बाबूशहा सर आहेत. यांचं मी अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानेन. मी आभार मानेन आमच्या दोनही ऑफिशियल पंचांचं, मी आभार मानेन स्कोरर मित्रांचं, मी आभार मानेन माझ्या यूट्यूबच्या भाऊंचं, मी आभार मानेन माझ्या डीजेवाल्या भाऊंचं, मी आभार मानेन समस्त प्रेक्षक वर्गाचं, समस्त आयोजकांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानेन, ज्यांच्या माध्यमातून यावेळेला मला व्यक्त होण्याची, समालोचन करण्याची संधी मिळाली. आणि यावेळेला मला एक इनिंग का होईना पण या रायतेकर चषकाचा भाग होण्याची संधी मिळाली. पाहायला मिळतो एक चांगला फटका शेवटच्या ते आणि यावेळेला मात्र केळणी संघ विजयी होतोय. विजयी संघाचं सहर्ष अभिनंदन असेल आणि हाडलक असतील, अगदी गोड कौतुक असेल पराभूत झालेल्या यावेळेला गुरवली संघाचं सुद्धा. मी यावेळेला तुर्तास थांबेल आणि पुढचा सामना कसा असेल, पुढच्या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी
मायक्रोफोनवरती समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करेल. समालोचन क्षेत्रामधलं मोठं नाव, आमचे मार्गदर्शक, आमचे आदर्श अर्थातच बाबूशहा सर यांना धन्यवाद. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे. तर सोमनाथजी खाडेंचा आपण शुभ सन्मान करूया आमच्या व्यासपीठावरती. विनंती करेल आमचे तानाजी मामा सुरोशी यांना की आपल्या शुभासे शहापूरचा आपण घोडाबाज या ठिकाणी ऐकला. तर नक्कीच सोमनाथजी खाडे यांचा आपण शुभ सन्मान करतो आमच्या व्यासपीठावरती. तानाजी मामा सुरोशी यांच्या शुभासे आपण हा शुभ सन्मान करतोय. खूप चांगला आवाज आपण ऐकला आणि नक्कीच शहापूरमधून बिलॉंग करतात आणि चांगले समालोचन या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचा देखील मी शुभ सन्मान करतोय. थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि समालोचन केल्याबद्दल आपल्या देखील मी आभार व्यक्त करेल. तर जाऊया आपण या ठिकाणी जसा मॅच सुरू होईल मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. तब्बल 8 चेंडू आणि 29 धाबा ठोकल्या आणि एक गडी देखील बाद केला आणि 11 धाबा खर्च केल्या. तो संदेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तर बालारामजी सुरोश यांच्या शुभास्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच संदेशला. वेल बॉलिंग, वेल बॅटिंग, ऑलराऊंडर प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं. गावदेवी मस्कल टीम आपण व्यासपीठाच्या समोरून एंट्री करायची आणि त्याला फाईट करेल याच विभागातील आणि स्वतःचा या ठिकाणी आपण आयोजकांचा संघ असते रायते 11 रायते. तर मॅन ऑफ द मॅच यस शीतपेय देखील दिलं जात आहे आणि नक्कीच संदेश ठरला या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन करेल केले टीमचा विकी भोईरचा सामना जिंकल्याबद्दल. चला नेक्स्ट मॅच सुरू होईल. या ऐकूया आपण पुन्हा एकदा. जेव्हा मॅच सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे जवळचे मित्र या ठिकाणी चटपटी कॉमेंटेटर बाबूशाह सर ऑन माइक्रोफोन. थैंक यू. क्या बात है सोनू जी. चलेंगे अगला मैच की तरफ. एक बिग फाइट से मैच है. मस्कट टीम और उनके सामने देखिए रायते टीम होम टीम अपने मैदान के ऊपर बिग फाइट्स मैच है. रोशन जी कहते ना शराब जितनी होगी पुरानी नशा उतना होगा ज्यादा और मैदान पर जब होंगे बब्बर शेर खिलाड़ी तो दर्शकों को उतना आएगा मजा. तो यहाँ पर देखते हैं इलाका तेरा धमाका मेरा क्या ऐसा कुछ देखने को मिलेगा क्या. मस्कल टीम देखिए हैं क्या बात है. मस्कल टीम ने मस्कल के ग्राउंड के ऊपर रायते टीम को शिकस्त दिया था लेकिन इस बार मौका है रायते टीम को. लेकिन आजकल क्रिकेट बदल चुका है. चलिए बात करेंगे क्योंकि रोशन जी संते लीजिए, कृष्णा जी आप लीजिए. आप लोग पूरी टीम से पूरी खिलाड़ियों से वाकिफ हैं. शायद चौथा मर्तबा इस सरजमी के ऊपर हम ज़्यादातर बात करेंगे ना. अब रायगढ़ पनवेल लीजिए, डोंबोली से काफ़ी वाकिफ हो चुके हैं रोशन जी क्योंकि 2-3 सालों से. और इस साल थोड़ा सा बदलापुर, ये टिटवाला लीजिए, करजत. कोई बात नहीं, आज फाइनल डे. चलिए वक्त मत लीजिए ज़्यादा. चलिए डीजे एक बार खलनायक हो जाइए. मेरी कैसी बदलती जवानी मेरी, सारा समंदर मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था. में लिखी कहानी मेरी, कैसे बदलती जवानी मेरी, सारा समंदर मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था. ये सॉन्ग रोशन जी बात करेंगे ना,
इस सीजन की शुरुआत में बामन डोंगरी के मैदान के ऊपर ऐसे मजा में कर रहे थे, लेकिन काफ़ी ये वीडियो वायरल हुआ निश्चित रूप से। इसके साथ साथ और भी एक दो वीडियो है सोनू जी, हम प्यार करने वाले दुनिया से ना डरने वाले। डीजे मास्टर से गुजारिश करेंगे वो भी सॉन्ग थोड़ा समय के बाद, लगातार नहीं है तो मौका थोड़ा लगा कर लीजिए। हम प्यार करने वाले दुनिया से ना डरने वाले। प्यार में आएंगे, प्यार में चलने ये डीजे मास्टर की टाइमिंग एक दूसरे के साथ आने जाने के साथ है, क्योंकि रायगढ़ पर लीजिए, डंबोली पर लीजिए, डंबोली पर बात करेंगे डीजे राज आगासन, वो थोड़ा समझ चुके हैं हमें कि बाबू शाह कौन से रंग में आना चाहते हैं, लेकिन इसलिए ये डीजे मास्टर को थोड़ा सा मैंने अपना वीडियो क्लिप दिया। शायद धीरे धीरे कहते हैं ना, जैसे रोशन जी संते देखिए, आज मैं कहूँगा यहाँ के लोकल बॉय को भी इतना पता नहीं रहेगा, इधर का खाना, इधर का रहन, इधर का शहन, जिस तरह से वाकिफ इसलिए है। चलिए अभी अगले साल तक इनका राशन कार्ड भी आ जाएगा। अच्छा जोड़ी देखिए, सोनू वांगर से रोशन जी संते, मैंने बता दिया, शोले पिक्चर की याद दिला दी, जय वीरू की, लेकिन गब्बर से बच के रहना।